हाय फ्रेंड्स, आज आपण दुबई एपिसोड 3 बघणार आहोत. जर तुम्ही आमचा दुबई एपिसोड 1 आणि 2 बघितला नसेल तर लवकरात लवकर ईशा उत्कर्ष शो चॅनेलवर जाऊन दुबई एपिसोड 1 आणि 2 बघून घ्या. गाईज, जेवढी एक्साइटमेंट तुम्हाला आहे नेक्स्ट एपिसोड बघायची तेवढीच एक्साइटमेंट आम्हाला पण आहे नेक्स्ट एपिसोड अपलोड करायची. एनिवेज गाईज, मागच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं की आम्ही डिनर करायला क्रूजवर गेलो. क्रूज एकदम मस्त होती, डिनर पण खूप छान होता, सिटी टूर मस्त होतं आणि खूप डान्स केला. गाईज, आम्ही खूप थकलो होतो. रूमवर जाऊन रेस्ट घेतली कारण दुसऱ्या दिवशी आम्हाला पाम बीच बघायला जायचं होतं. सो गाईज, आम्ही बुर्ज अल अरबकडे आलोय. आता आम्ही पाम बीचवर आहे, नंतर बुर्ज अल अरब. ओके, आणि हे बीच एकदम सुंदर आहे, कचरा नाहीये. विशेष म्हणजे खूप छान आहे बीच, खूप म्हणजे खूप छान आहे. आणि हे बुर्ज अल अरब, वाव. सो गाईज, आम्ही मोनोरेलमध्ये बसायला चाललो होतो कारण ती एक अशी ट्रेन आहे जी नाकिल मॉलकडे आपल्याला घेऊन जाते. आम्ही नाकिल मॉलला का चाललो होतो तर आम्हाला 52व्या फ्लोअरवरती उभं राहून पाम बीचचा व्ह्यू बघायचा होता. वी आर हिअर इन मोनोरेल. ही एक अशी ट्रेन आहे जी माणूस चालवत नाही, आपोआप चालते. पाम बीचचा व्ह्यू बघणार आहे, पाम बीचचा. आणि हे आता आत गेल्यावर कळेल काय आहे. कुठे? ओके ओके ओके, बुर्ज अल अरब. ओके. आता वरून काय व्ह्यू पाम बीचचा. येस, बघू. ट्विन्स, ट्विन बिल्डिंग. आणि आता इथं आमची ट्रेन येणार. ओके, ट्विन बिल्डिंग. ठीक आहे, तर ट्रेनच्या आतमध्ये आम्ही आलो. दिस इज इलेक्ट्रिक ट्रेन. आणि नाकिल मॉलमध्ये आलोय आणि हा इथला मॉल आहे जो बेस्ट आहे.
चपलांची दुकानं जरा जास्त आहेत ना. गाईज, आम्ही नाकील मॉलच्या टॉप फ्लोअरला आलो होतो कारण आता आम्हाला तिथून 52व्या फ्लोअरवरती जाऊन पाम बीचचा व्ह्यू बघायचा होता. द व्ह्यू. हाय उत्कर्ष, ईशा, स्माइल प्लीज. होय, विशेष म्हणजे ही भिंत आहे आणि ह्या भिंतीवरती जेलीफिश सगळे. सो गाईस, तिथे एक इलेक्ट्रिक पाम बीच होता ज्याच्यावर पावलाचे ठसे येत होते आणि त्यावर आपण उभारलं की ते सांगत होतं की कसं बांधलं. तर इथं त्यांनी इलेक्ट्रिक पाम बीच दाखवलाय जिथं आपण उभारून बघू शकतो की पाम बीच कसा बांधलेला आहे. सो गाईज, तिथे आतमध्ये एक मोठी स्क्रीन होती ज्या स्क्रीनवरती ते दाखवत होते की तिथल्या राजांना असं का वाटलं की त्यांनी तिथे एक पाम बीच बांधला पाहिजे. त्याची पूर्ण स्टोरी त्यांनी तिथे दाखवली. गाईज, त्यांना आधी असं वाटलं होतं की तिथं सूर्याच्या आकाराचा बीच करावा, पण नंतर त्यांच्या लक्षात आलं की तिथं पाम बीचच केला पाहिजे. आणि गाईज, तुम्हाला माहिती आहे हा पाम बीच स्पेसमधनं इझिली दिसतो. आणि विशेष म्हणजे हा पाम बीच फक्त 6 वर्षात पूर्ण बांधून झाला. ओके, तर पाम ट्री बीच कसं बिल्ड केलं त्याची संपूर्ण डिटेल माहिती इथं दिलेली आहे. 6 वर्षाच्या आत त्यांनी हे बिल्ड केलेलं आहे आणि इथल्या लोकांना रोजगार मिळावा आणि जी काय डेड स्पेस आहे त्याचा चांगला वापर व्हावा म्हणून त्यांनी हे बिल्ड केलेलं आहे.
आणि गाईज आता आम्ही लिफ्टमधून 52 फ्लोअर म्हणजेच 52व्या फ्लोअरवर चाललो होतो. आणि गाईज आम्ही फक्त अर्ध्या मिनिटात 52व्या फ्लोअरवर पोहोचलो. So guys, 52nd floor, Palmview. Yes. तसं दिसतं. दिसते. World's largest man-made island. गाईज इथं त्यांना असं वाटत होतं की ह्या जागेचा कसा वापर करायचा, तर त्यांनी वर्ल्ड फर्स्ट लार्जेस्ट मॅन मेड आयलंड तयार करून इथल्या लोकांना त्यांनी रोजगार दिले आणि त्याचा खूप छान वापर झालेला आहे. आणि याचा शेप आहे पामच्या ट्रीसारखा, म्हणून याचं नाव आहे पाम बीच. ही वरून इथून ह्या गाड्या अगदी खेळण्यातल्या गाड्या असल्यासारख्या दिसत आहेत. बऱ्याच ठिकाणी त्यांनी सोलार पॅनल्स यूज केलेले आहेत इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी. समथिंग डिफरंट, समथिंग न्यू. छान. आणि गाईज आम्ही परत अर्ध्या मिनिटात 52व्या फ्लोअरवरनं ग्राउंड फ्लोअरवर आलो. गाईज हॉटेल अटलांटिस व्हेरी 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 फेमस. आम्ही त्याचं व्ह्यू बघतोय बाहेरून. So guys, this is end of Dubai. शिकडून दुबईचं गाईज ट्रिप मध्ये पुढे काय झालं हे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघूया. ओके बाय.